नमस्कार. मी केतन शहा. भारतीय जैन संघटनाचं सध्या मी राज्याचं अध्यक्षपद सांभाळत आहे. राज्याचं अध्यक्षपद सांभाळत असताना एक नवीन उपक्रम भारतीय जैन संघटनेने चालू केलेला आहे. आदरणीय आमचे संस्थापक अध्यक्ष शांताजी मुथा व राष्ट्रीय अध्यक्ष नंदूजी साखला यांच्या संकल्पनेतून आम्ही एक ट्रायल म्हणून हे पुन्हा हा उपक्रम चालू करतोय. कौटुंबिक लवाद किंवा कौटुंबिक न्यायालय आम्ही स्थापन करत आहोत. 5 लोकांची एक समिती जिल्ह्यामध्ये असेल आणि ते 5 लोकांच्या समितीने कुठल्या घरामध्ये कलह असेल, क्लेश असेल, भांडणं होत असेल तर त्याचा निवाडा करण्यासाठी या समितीकडे यायचं व समिती दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन ते समिती पुढचा निर्णय जो देईल त्या दोन्हींनी मान्य करायचा आणि समितीने जो निर्णय देईल तो सगळ्याच्या दृष्टिकोनातून बॅलन्स निर्णय असेल याची खात्री आहे. या समितीमध्ये एक रिटायर्ड जज, एक ॲडव्होकेट, एक महिला व 2 प्रतिष्ठित नागरिक अशी 5 जणांची ही समिती असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात 33 जिल्ह्यामध्ये 36 पैकी आम्ही 33 जिल्हे सध्या निवडलेले आहेत. 33 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 1-2 जिल्हे मिळून आम्ही समिती स्थापन करतो जिथे आमची लोकसंख्या कमी आहे आमच्या समाजाची. असे 23 लोक अदालत सारखं म्हणायला हरकत नाही. 23 न्यायालयीन कौटुंबिक न्यायालयीन आम्ही स्थापन केलेले आहेत. त्यांचे अपॉइंटमेंट लेटर आज सर्वांना देण्यात आलेले आहेत आणि त्याची नियमावली, त्यांची जी गुप्तता, त्यांचं जे सोडवण्याचे कामाची पद्धत ह्या सर्वांचे आम्ही त्याचं अभ्यास करून ही समिती गठन केलेली आहे आणि त्या समितीकडनं काही नाही झालं समजा प्रयत्न करूनही तरी पुण्याला आमची एक राज्याची समिती असेल त्यांच्याकडे हा लवाद घेऊन जाण्यात येईल व तिथे सुद्धा हे सोडवण्यासाठी प्रयत्न करेल आणि तरीसुद्धा नाही झाला तर त्या दोघांचा घटस्फोट लवकर व्हावा व त्या दोघांचे रिमॅरेज परत व्हावे त्यासाठी सुद्धा भारतीय जैन संघटना हे प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.